सो फायनली वेलकम बॅक अवर चॅनल गाईज. खूप दिवसानंतर एक ट्रिप प्लॅन केली आहे आणि ट्रिप ही अशी अनप्लॅन झाली आहे, फिक्स पण नव्हती आणि ठरलेलं पण नव्हतं का कुठे जायचं काय जायचं. सो मी आणि माझा एक मित्रांना डिसाईड केलं तर आपण इथे जाऊ आणि तो आपण त्या जागी गेलो नाही अगोदर कधी. सो ती प्लेस पण मी तुम्हाला दाखवेल, कुठं चाललोय कसं चाललोय आणि कोण कोण आहे सोबत, पॉईंट काय आहे आपले, व्ह्यूज. इतकं तर सांगू शकतो का आपली ट्रिप नाशिकमधूनच जाणार आहे, नाशिक मार्गी. आणि नाशिकला आपण एक स्टे करणार आहे एक मित्राजवळ. सो तिथं थांबूया आपण आज रात्री. आणि तुम्ही बघू शकता एवढा पाऊस चालू आहे खतरनाक. रोडवरती थांबलेलं आहे मी सध्याला. पाऊस काय थांबायला नाव घेत नाही आणि माझा मित्र आता रेडी होतोय. सो तो रेडी झाला का मी लगेच निघून जाईल आणि तुम्हाला एक खूप छान छान असे पॉईंट पण दाखवतो. आणि व्ह्यूजसाठी आपण वॉटरफॉलला पण जाणार. वॉटरफॉलसाठी तर आपण जिंदा आहे, ते पण बघू. खूप छान. तुम्ही वैभव साळुंखे पडताय. सो ही आपली गाडी, ही आपला रोडचा ट्रॅक आणि वरती तर खूप असे बेकार आबाळ आलेत ना, असं वाटतं पाऊस येणार खूप जोरात. म्हणजे खूप सुंदर जागा आहे हे ट्रेक. एक नंबर व्ह्यू आहे आपली गाडी, मस्त. आता इथे एक ब्रेक घेतलाय सिन्नर जवळ. काही थंड घेऊया आता. पेट्रोल पंप. सो फायनली आम्हाला संकेत भेटला इथं गाईस. संकेतला खूप दिवसानंतर बघितलं. हे डॉन लोक याला तर ओळखते, जॅटाला सारखे ढेरे झाले. ये भाई, ये हमारे भाई बेल वाले अभी यहाँ पे नासिक में आए, बेल बना रहे मस्त. भैया आपका नाम क्या है? अक्षय भाई है, यहाँ लक्ष्मी नारायण की मंदिर के पास ही रहते भाई. तो मस्त विजिट करना भाई की बेल के लिए. अपनी गाड़ी उधर खड़ी बड़ी. अभी कल का जो व्यू रहेगा वो तो मालशेज घाट में आपको पता चलेगा क्या है. बढ़िया सा व्यू मिलेगा आज. सो गाईस आता आम्ही घेतले भेळ. आता आम्ही निघलोय ॲडव्हेंचर करायला. दुसरं वाला लय मज्जा येणार आहे आता. का भाई सगळे हे आमच्या माग स्वामीनारायणचं टेम्पल आहे, खूप छान आहे. पण दर्शन झाले नाही, मंदिर क्लोज झालं आहे. आमचे गोट्या भाऊ नाराज झाले, त्यांना लवकरच भेटन दर्शन इकडे. परत येणार आम्ही, खूप इच्छा होती. आता लवकर येऊ परत. नाशिक में हो चुकी है बारिश चालू. खूप जोरात पाऊस येतोय आणि आता आपला स्टॉप आहे वेज सुतारा. खूप छान हॉटेल दिसते. आता टेस्ट पण बघू कशी आहे. एक नंबर टेस्ट असणार आहे. इंटिरियर वगैरे छान दिसतंय. लेट्स चेक. तर जेवण आलं गाईज, एकदम छान पद्धतीने सर्व करताय. इंटिरियर बघू शकता, एक नंबर आहे. खूप छान हॉटेल आहे, एक नंबर हॉटेल छान आहे, विजिट करा परत. वैभव शेठ जेवण तर करून द्या, हॉटेल छान आहे, खूप छान. इंटिरियर वगैरे मस्त एकदम. ये भैया आहे संकेत. खोट बोलायचं नाही, हे डायरेक्ट स्वर्ग आहे, हे वनीगड आहे, हे आमचं वनीगड. गाडी एक नंबर चालवता भाऊ. अरे बस काय भाऊ, ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे तर संपर्क करा भाऊ. नंतर कुठे गाडी लाव ना भाई, गाडी नाचू लावू ना. अरे गाडीत लाव, आपण नाचू. इथं पोलीस वाले डायरेक्ट ढमार पाटके भाऊची मागणी आहे, लावणी लावा. हा एक लावणी होऊन जाऊ दे. नाही पाटे हे दरवाजे लावा. गाईस बघा कशी नाचते. देखा आपने लापरवाही का नतीजा है.
फायनली गाईस आता आम्ही वणीगडावर आलोय आणि इथलं दृश्य तुम्ही बघू शकता. एक नंबर वातावरण आहे, पाऊस चालू आहे आणि फॉग अनलिमिटेड फॉग येते आणि खूप छान आहे. नेचर वगैरे खूप छान, एक नंबर आहे वातावरण. ही आपली गाडी आणि या साईडला मागे मंदिर आहे सप्तशृंगी देवीचं. सकाळी खूप बघा काय रे, काय म्हणतोय रे. कालू वॉटरफॉलला जाणार आहे आणि नाही गेलो तर उद्या पम्या विथ जर्नी काय अरे बापरे, त्याला अनसबस्क्राईब करून टाका उद्या नाही गेलो तर. जमलं. मी उद्या दोघांना काय करतो इथं सोडून जातो, मग सबस्क्राईब का तुम्ही. यस यस, खूप छान खूप छान खूप छान. आता सकाळचा व्ह्यू बघू आपण. खूप छान दृश्य राहणार आहे सकाळी. बघ गाईस, ही आमची रूम आहे. हे गांडू लोक आहे, त्यांना आंघोळ करा म्हणलं तर गाणवरती करून झोपले. बघा याला निर्लज्ज मुलगा, याला माहिती ना तुम्ही किती वेळेस असं लास्ट सारखं पडेल होतं. रूम खूप छान आहे. इकडून काच जर खोलली ना तर डायरेक्ट असं वाटत कॅनडामध्ये उभा आहे आपण, आणि इकडचे जर उघडले तर वाटण महाबलेश्वरला आहे. म्हणजे चान्सच नाही खूप. आणि चांगली रूम भेटली एकदम.